जीव गेला तरी चालेल, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, आमदार चंद्रकांत पाटील. मुक्ताईनगर. महामार्ग प्रकल्प संचालकांच्या आडमुठ्या धोरणाने शेतकरी संतप्त झाले असून त्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यासाठी आपला जीव गेला तरी आपण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. शेतकऱ्यांच्या जलसमाधी आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ते MG न्यूजशी बोलत होते. ज्ञानेश्वर सावळे, MG न्यूज, मुक्ताईनगर. आले होते व त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही एक पाऊल मागे या, आम्ही एक पाऊल पुढे. आम्ही गिरीश भाऊंना सांगितलं की तुम्ही पुलाचं काम चालू करा, बाकीचं आमच्या शेतामध्ये काम चालू करू नका, कारण आम्ही पैसे घेतलेले नाही आहे. व संविधानाचं कलम 301 यामध्ये लिहिले, त्या संविधानाचं 301 कलम म्हणजे संपत्तीचा अधिकार. त्या कलममध्ये लिहिलेलं आहे, जोपर्यंत तुमचा ताबा पावती होत नाही तोपर्यंत सरकार जमीन घेऊ शकत नाही. त्या कायद्याला धाब्यावर ठेवून शिवाजीराव पवार म्हणतो की मला नितीन गडकरीने सांगलं की शेतकऱ्यांची केळी उपटून टाका, त्यांना जेलमध्ये टाका. म्हणजे हे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे? आमची मागणी हीच आहे की आम्ही जमीन दिलेली नाही, पैसे घेतलेले नाही, ताबा पावती दिलेली नाही, तर आमची पहिले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा. अरे जमीन घेतली त्याची मोजमाप बी केलेलं नाही, मोजमाप बी केलं नाही, हे कायद्यामध्ये लिहिलेलं नाही. काय सौदा कायदा तोडून तुम्ही काम करताय? आमचं म्हणणं तेच आहे की कायद्याप्रमाणे दे, आम्ही मागतो ते देऊ नका. तुमच्या कायद्यात भूमी अधिग्रहण कायदा 2013 त्याप्रमाणे आम्हाला मोबदला पाहिजे, आम्ही मागतो ते देऊ नका. आता अधिवेशनमध्ये तुमची मीटिंग झालेली आहे, बावनकुळे असतील, गिरीश महाजन असतील, यांच्यासोबत तुमची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये काय तोडगा निघाला? आमच्या गिरीश महाजनने सांगितल्याप्रमाणे त्यांनी विधान भवनात मीटिंग घेतली. बावनकुळे साहेब होते, गिरीश महाजन साहेब होते आणि VCवर कलेक्टर साहेब होते. कलेक्टर साहेबांनी मान्य केलं की हा आमची चुकी झालेली आहे. मग बावनकुळे साहेबांनी सांगितलं की तुम्ही असं करा, तुम्ही अहवाल बनवा व अटॉर्नी जनरल महाराष्ट्राचे त्यांच्यासमोर शेतकरी तुम्ही व अटॉर्नी जनरल असे बनवून कायद्यामध्ये काय तरतूद आहे ते पहा. 7 दिवसात ते आम्हाला अहवाल करा, तोपर्यंत बाकीचं काम बंद करा, पुलाचं काम चालू राहू द्या. या मीटिंग सुरू असताना नितीन गडकरी यांचा फोन आला होता असं शिवाजीराव पवारचं म्हणणं आहे. PD शिवाजीराव पवारचं म्हणणं आहे की तुमची मीटिंग 7 वाजेला संपली व 9 वाजेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचा फोन आला व त्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांना मारून टाका, त्यांना जेलमध्ये टाका, त्यांचे शेती उद्ध्वस्त करा. केंद्रीय मंत्री जर असं म्हणत असेल तर मग हे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? त्यांचा बी आम्ही निषेध करतो. आणि पोलिसांचा साहेबांनी माझं नाव सुगंचन रंगलाल जैद, राहणार मुक्ताईनगर. जमीन आहे माझी, या रोडचं जमीन आहे माझी, पण माझी जमीन खूप कमी आहे. 2-2.5 एकर जमीन आहे माझी. जमीन 2-2.5 एकर. माझ्या बाजूला जी जमीन आहे ती बहादूर राजपूत 1.5 एकर जमीन आहे. आणि पूर्ण कुटुंब, तुम्ही आता जाताना व्हिडिओ घ्या, पूर्ण कुटुंब किती कसतं त्याच्या बाजूला. आमच्या जमिनीचा फरक नाही ना हो, आमच्या जमिनी वगळून तुम्हाला काय करायचं करा, तेही बी मी तयार आहे द्यायला. पण ज्या लोकांनी इथे त्यांचं पूर्ण आयुष्य घालवलं, अशा लोकांच्या केळी बागा आहे, एकीकडे इरिगेशन आहे, इरिगेशनची मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट क्वालिटीची केळी निर्माण होते, अशा ठिकाणी केळी उपटून टाकताय. हा किती बेकारपणा आहे. अनेक शेतकऱ्यांच्या प्रकृती देखील खालावल्या, आत्मदानी झाले. तो आमचे बट्टी सेट जे आहे त्याचा अटॅक आला, ते त्यांना रवाना केलं आम्ही. अनेकांना त्याच्यात झालेले आहे, तर त्याला कोण काय करणार? आत्मदानाचे अनेक हा प्रयत्न केला, आत्मदानाचा प्रयत्न केला, पोलीस हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलीस बळ आहे ना, पोलीस पाठीशी कोणी काय पण करू शकतं. अधिवेशन सुरू होण्याच्या पहिले
गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं. विधानसभेमध्ये व मुख्यमंत्रीसोबत तुमची मिटिंग लावून ते तोडगा काढून असं गिरीश महाजन असं त्यांना जे आश्वासन दिलं होतं त्यांनी मिटिंग घेतली. त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब बाहेर होते, पण बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. ती बैठक आपण बघितली असेल. बैठक अतिशय पॉझिटिव्ह झाली. बावनकुळे साहेबांनी गिरीश महाजन साहेबांनी त्याच्यामध्ये तोडगा काढला. पण PD प्रोजेक्ट डायरेक्टर PD पवार हे मला थोडं तुगलकी अधिकारी येतो. त्याला असं वाटतंय की मला एका दिवसात सगळं उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्याने नॅशनल हायवेने असं ठरवलं आहे की आता आम्ही जमीन ताब्यात घेणार. पण याला इथे कोण मालक राहिलेला नाही. पण मालक आमचं सरकार आहे, महायुती सरकार आहे. आम्ही त्यांच्याकडे निश्चितच विनंती करू, दाद मागू आणि त्याच्या माध्यमातून निश्चित हा विषय जसं सोडवले ते तसं होईल, त्याच्यात काही शंका नाही. मागणी काय तुमची आता या सगळ्यात? मागणी रस्त्याचं काम बंद करा आणि योग्य पद्धती मोबदला द्या. मग आम्ही त्या मोबदल्यावर आम्ही जमीन द्यायला तयार आहे. हो, पहिल्या आंदोलनामध्ये या ठिकाणी एकनाथ खडसे देखील सहभागी होते, मात्र आता खडसेंनी आपली भूमिका बदलून न्यायालयात जाण्याची खडसेंची भूमिका एक वेळा थोडी बदलली आहे, 1000 वेळा बदललेली भूमिका आहे. तो बदललेल्या भूमिकेचा माणूस आहे. हा केडीचा व्हिडिओ जर बघितला तुम्ही, आंदोलन करण्याची वेळ त्यासाठी आली कारण मधल्या काळामध्ये 4 महिन्यापासून शेतकरी हा घरदार सोडून पावसामध्ये करून बसलेला आहे. त्याचं म्हणणं इतकंच आहे की आम्ही जमिनी द्यायला तयार आहे. 753 याला लागून आमच्या जमिनी त्याचा भाव जर तुम्ही 280 रुपये स्क्वेअर मीटरमध्ये करत असाल किंवा 25 रुपये स्क्वेअर मीटरमध्ये करत असाल ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यावर अन्याय आहे. अशा पद्धतीचा अन्याय जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही गेलं कोणाकडे पाहिजे. सरकारचं पहिलं धोरण आहे की बळीराजा हा देशाचा केंद्रस्थान आहे. मग बळीराजाच्या दृष्टीने जर असा निर्णय होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थात दुर्दैवी आहे. विधानसभेचं अधिवेशन झालं आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करेल की आपण हस्तक्षेप करावा आणि या लोकांवर जो अन्याय झाला, लोक मरासाठी उतारू झाले आहे की आमची कायमची जर पोटाची भाकर जाते आहे तर तुम्ही किमान त्याच्या मोबदल्यामध्ये योग्य पैसे मोबदला मिळाला पाहिजे. मोबदला मिळत नसेल तर मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी आज आंदोलन करावं लागतं. लोक जलसमाधी आंदोलन करत आहे. इथे पाहिलं तर पाणी 50 फूट खोल आहे. अशामध्ये पोलीस प्रशासनाने आमच्याला कुठेतरी वाद होतो आहे. आमचा काही कोणाची वाद करण्याची इच्छा नाही आहे, पण शेवटी आम्हाला कुठेतरी योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही इथे बसलोय. काही लोक म्हणताय की काही शेतकऱ्यांना घ्यायला तयार आहे, एक शेतकरी घ्यायला तयार नाही. एक सोडला तर 100% शेतकरी इथे आहे. कारण कालच्या दिवशी यांनी केडीच्या उभ्या बागा कापून टाकल्या. पावसाळ्यात कोणत्या रस्त्याचं काम चालू असतं मला समजून सांगा. पण पावसाळ्यामध्ये काम करण्याचं प्रमाण आणलं आणि केडीच्या उभ्या बागा ज्या उड्याला आलेले घड आहे ते कापून टाकले. त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. मग असं करणारं कोण असेल? हे प्रशासन करत आहे की सरकार करत आहे? जो करत असेल त्याचा खऱ्या अर्थाने निषेध नोंदवला पाहिजे. ते कोण असेल, सरकार असेल, प्रशासन मला माहीत नाही. पण अशा पद्धती होत असेल तर आम्ही सगळे चूप असणार नाही. जीव गेला तर बेहतर. या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही. हे बरं आहे. तुम्ही स्वतः शेतकरी म्हणजे तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आहे. मी बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे. अन्याय जिथे होईल तिथे उठून उभं राहण्याची, फिटून उभं राहण्याची आमची मानसिकता आहे. सरकार जरी आमचं असेल तरी शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहणे काही गैर नाही. आणि हा खऱ्या अर्थाने अन्यायाचा पाडा आहे. लोकांना 280 रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे किती रुपये स्क्वेअर फूट झालं? 28 रुपये. 28 रुपये. आणि त्याच्यामध्ये बेल्टिंग मेथड जर 40% तुम्ही कट केलं किती रुपये आलं? 4 रुपये. अशाने जर जमीन सरकारची एखादी विक्री असेल या भावात तर आम्ही घ्यायला तयार. सरकारने जमीन तरी देणार का या भावात? सरकारने जमीन द्यायची आणि आमची जमीन हिसकून घ्यायची आणि त्याला पोलीस बळ लावायचं, जबरदस्ती काम चालू करायचं, हे मला असं वाटतं हे निषेधार्थ आहे. किती शेतकऱ्यांचा प्रश्न आहे? किती? किमान 250 शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. किमान 250 शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये त्या शेतीवर त्याचा, आम्ही ग्रामीण भागात राहतो, आमचा मूळ व्यवसाय शेती आहे आणि शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला ती शेती जाताना त्याचं जसं पोटचं बाळाचं वाढ शेतीची घेतो तुम्हाला सांगितली नव्याने गरज आहे. अशा पद्धती होत असेल खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे. आणि मी सरकारमध्ये असेल किंवा नसेल, मी एक कार्यकर्ता आणि शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मी इथे या पद्धतीने आंदोलन करणार आहे आणि ते कायम करणार जोपर्यंत या लोकांना योग्य मोबदला मिळणार नाही. गणपती बाप्पा मोरया. आपल्या बाप्पांच्या मूर्तीची सजावट तेही अगदी वाजवी दरात. आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी रुबाबदार फेटा, शेला, सोहळं याबरोबरच धोतर आपल्या आवडीप्रमाणे बनवूयात. याबरोबरच मूर्तीला नेसवून देखील दिलं जाईल. यासाठी आजच MG ग्रुप, MG ड्रेपरी आर्टिस्ट यांना कॉल करूयात. अधिक माहितीसाठी संपर्क 89 99 39 00 32.